कृष्णाकडे वैराग्य कुठलं? रत्नजडीत पोशाख परिधान करायचा, सोन्याची द्वारका नगरी, रत्नाच्या सिंहासनावर बसायचा, द्वारकेचा राजा होता, आभूषित अभिषिक्त सम्राट होता. आणि मग वैराग्य कसलं? वैराग्य देहाचं वरवर दिसणारं नाही, अंतःकरणातलं वैराग्य बरं का. भगवंतांकडे होतं की जे तुमच्या माझ्याकडे नाहीये. प्रपंचामध्ये आम्ही वैराग्य आणि वैताग यामध्ये फरक आहे. आम्ही कायम वैतागलेले. परवा एक आजी आजोबा रस्त्याने चालत होते आणि चालताना मला इतका आनंद वाटला. म्हटलं बाई 2 महिने झाले की लगेच घटस्फोट होतात. आत्ताच्या IT फील्डमधली आयटीचीच सगळी भाषा, आयटीतच असतात माणसं. काही प्रेम नाही, आपापसात आदर नाही, कदर नाही, लगेच वेगळे होतात. पण बघा जुनी माणसं, ही ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसली आहेत, काय मुरलेला संसार ज्याला म्हणतो की नाही आपण, असं मुरलेलं प्रेम. इतकं प्रेम बघितलं दोघांच्या मध्ये, ओळखीचे होते. आणि त्या आजोबांनी आपल्या पत्नीचा, आजीचा हातात हात धरला होता. 2 जण रस्त्याने चालले होते. मला असं वाटलं काय प्रेम आहे, किती आनंद आहे. म्हटलं आजोबा काय तुमचं प्रेम आहे, अक्षरशः इतकं सात्विक प्रेम मी आज पाहिलं, मला खूप आनंद वाटला. ते म्हणले अगं कसलं प्रेमन कसलं काय, हात सोडला की साड्यांच्या दुकानात पळते म्हातारी, म्हणून हात सोडत नाही म्हणले. संसार यालाच म्हटलंय की नाही, प्रपंच यालाच म्हटलंय हो. पण या प्रपंचामध्ये सुद्धा प्रपंच करावा नेटका. नेटकं जगायला संतांनी सांगितलं. फाटकं तुटकं संतांनाही मान्य नव्हतं कधीच, कधीच नाही. प्रपंच असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण असं संत म्हणाले. मग प्रपंच सुंदरच करायचंय, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेचकरी तुकोबा सांगतात की नाही आम्हाला. असा प्रपंच आमचा असावा. पण त्या प्रपंचाला जोड परमार्थाची अशी देखणी असावी, असा देखणा परमार्थ. पण मी एक वाक्य नेहमी सांगत असते की आम्हाला परमार्थाचा अर्थ कळत नाही. थोडं लक्ष देऊन ऐका बरं, मराठी भाषा आहे. परमार्थाचा अर्थ आम्हाला कळत नाही, अर्थाचा परमार्थ बरोबर कळतो. यामागे आम्ही, म्हणून सध्या सगळ्या जगाची भूक काय आहे? सत्ता, संपत्ती, पैसा, श्रीमंती. इतका धावतोय माणूस या एका गोष्टी करता आणि समाधान नावाची श्रीमंती हरवून बसतो. सगळं आहे घरामध्ये, इतकं फर्निचर भरलंय. वैराग्य कसलं हो, माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर भरलंय. इतकं सगळं आहे. लाखो रुपयांचे LED TV आहे मोठा, पोरांच्या हातामध्ये लाखो रुपयांचे मोबाईल आहेत. म्हणून इंदोरीकर महाराज फार सुंदर सांगतात की मोबाईल बघा त्यांच्या हातातला. ते म्हणले होते ना एके ठिकाणी की मी घेऊ शकलो असतो, भरपूर मोठा मोबाईल घेऊ शकतो मी, पण तरी सुद्धा मला असं वाटतं मोठी माणसं मोठी असतात ती या अर्थाने. महाराजांचं जीवन आणि त्यांचं वक्तृत्व, व्यक्तित्व, व्यक्तिमत्व सगळंच अभ्यासण्यासारखं आहे बरं का. त्यामुळे लाखो रुपयांचे मोबाईल पोरांच्या हातामध्ये आहेत, पण 50 रुपयाचं पुस्तक घरात सापडायला सुद्धा नाही, सापडणार सुद्धा नाही. वाचाल तर वाचाल म्हण आहे आपल्याकडची, पण नाही हो, कुठलं काय. सांगणारे पालक नाही आहेत, सांगणारी आई नाही, आजी नाही, आजोबा असले तरी घरात ती मंडळी नको आहेत. इनमिन 3-4 माणसं, सगळ्यांनी येऊन एकत्र बसायचंच नाही, हातात ताट घ्यायचं, उभे उभे जेवायचं, ही आमची संस्कृती. म्हणजे आम्ही अधपतित होतोय, संस्कृतीचं अधपतन होतोय, रस्सा तळाला जातोय, याची भावना सुद्धा तुमच्या माझ्या मनात नाही. आम्ही पेटून उठत नाही. कसं वैराग्य निर्माण होणार तुमच्या माझ्यामध्ये? भगवंताकडे वैराग्य होतं याचं कारण सांगते. रत्न जडित आभूषण परिधान केलेला माझा द्वारकेचा राजा होता, राणा होता. पण द्वारका स्थापन केली, द्वारकेचे राजे स्वतः झाले का? नाही. बलराम दादांना राज्याभिषेक केला, स्वतः नामानिराळे राहिले. म्हणून आज द्वारकेमध्ये गेले तर तिथे प्रवेशद्वाराशी भगवंत आहेत बरं का. द्वारकेचे रखवालदार आहेत भगवंत. सिंहासनावर बलराम दादांना बसवलं, आपण नामानिराळे झाले. मथुरेला आले गोकुळ सोडून. गोकुळामध्ये किती सुख होतं, लोणी खात होते, चोऱ्या करत होते, आनंदी आनंद होता. वेळ आली, गोकुळ सोडलं, मागे वळून नाही बघितलं, मथुरेत आले. मथुरेत आल्यानंतर काय केलं? पहिलं कंसालाच संपवलं. ज्याने वधिला हो आपुला मामा, मामाला मारलं की नाही. आमचे गुरुजी लहानपणी शाळेत असताना मला नेहमी सांगायचे, रोहिणी गणित सुटायचं असेल की नाही, कंस सोडवायचा म्हणले, गणित आपोआप सुटतं. म्हटलं बरोबर आहे, कृष्णाने कंसालाच आधी सोडवलं, सगळी गणित आपोआप सुटली की नाही पुढची. कंस वध झाला भगवंतांनी केला, त्या कंसाच्या मथुरेच्या गादीवर बसणं अशक्य होतं का? पण नाही हो, नाही बसले. मथुरेच्या गादीवर उग्रसेनाला दिलं, ज्यांनी आपल्या बापालाच कारागृहात टाकलं होतं उग्रसेनाला, त्यांना ती गादी दिली आणि आपण नामानिराळे राहिले. असं वैराग्य भगवंतांकडं. जरासंधाला मारलं, त्याचं राज्य घेऊ शकले असते, गादीवर बसू शकले असते, पण नाही, ते त्याच्या पुत्राला दिलं. नरकासुराला मारलं, त्याचं राज्य घेऊ शकले असते, पण नाही, ते दिलं त्याच्या पोराला. याला म्हणायचं वैराग्य. हे तुमच्या माझ्याकडे असणं फार गरजेचं आहे, जे छत्रपती शिवप्रभूंकडे होतं. म्हणून म्हणते कृष्ण कुणालाच कळाले नाही, कृष्ण फक्त राजांना कळाले, फक्त राजांना.